आणि आता सविस्तर वृत्त। अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी तालुक्यातील राजंदा इथे शेती मोजणीच्या वादातून पारधी समाजातील 2 आदिवासी शेतकरी दाम्पत्याला बेदम मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आलाय। या प्रकरणी बार्शी टाकळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करूनही अद्याप कोणतीही कारवाई झाली नसल्याचा आरोप पीडित शेतकऱ्यांनी केला असून अकोला जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना या प्रकरणी निवेदन देण्यात आलं आहे। बार्शी टाकळी तालुक्यातील राजंदा येथील अल्पभूधारक शेतकरी वासुदेव नामदेवराव सोळंके यांच्याकडे पाटखेड शिवारात 2 एकर शेती आहे। या शेतीच्या मोजणीच्या कारणावरून पाटखेड येथील भटकर कुटुंबातील 4 ते 5 जणांनी त्यांच्यासह त्यांच्या पत्नीला बेदम मारहाण केल्याचा आरोप त्यांनी केला। मारहाणी दरम्यान जातीवाचक शिवीगाळही करण्यात आल्याचा आरोप पीडितांनी केलाय। या प्रकरणी त्यांनी बार्शी टाकळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली, मात्र अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप करत त्यांनी अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केलंय। संबंधित आरोपींवर कायद्यानुसार गुन्हा दाखल करून न्याय मिळवून द्यावा अशी मागणी ही पीडित शेतकरी वासुदेव सोळंके यांनी केली आहे। 2018 मध्ये सदर शासनाची दिशाभूल करून पोलीस बंदोबस्त करून माझी जमीन त्यांनी सदर खोटी मोजणी करून हडप केली, परंतु मला शंका असल्या कारणाने मी 2019ला मोजणी केली। 19च्या मोजणीमध्ये त्यांनी मला परत केलं नाही आणि मी 25मध्ये मोजणी करताना त्यांनी पण परत केलं नाही। आज दिनांक 3/7/2024 मध्ये मी त्या शेताची मोजणी केली पोलीस बंदोबस्तामध्ये आणि हद्द कायम करायच्या दिवशी त्यांनी सदर माझ्या आणि माझ्या पत्नीवर माझ्या कुटुंबावर सदर प्राणघातीचा हल्ला केला। पोलीस स्टेशन बाष्टावी यांनी अर्ज दिला, रिपोर्ट दिला, रिपोर्ट त्यांनी घेतला, पण कोणत्या प्रकारचे गुन्हे दाखल करून नसून मी जातीने टाकूनकार पारधी असून आदिवासी मागासवर्गीय असून माझी ते जमीन हडप करण्याचा प्रयत्न करीत असून आणि कोणत्या प्रकार मला शिवीगाळ जातीवादी शिवीगाळ करीत आणि जीव मारायची धमकी देतात। आदिवासी समाजाचे अल्पउधारक शेतकरी यांना गेल्या अनेक दिवसापासून त्या ठिकाणी शेतीच्या वादामुळे जीव मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहे व या संबंधित कुटुंबावर या ठिकाणी अत्याचार चालू आहे। आमची बार्शी टाकळी पोलीस स्टेशनला विनंती आहे की तात्काळ यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करावे आणि हा आदिवासी समाज एकटा नाही, आदिवासी समाजाला न्याय देण्याचं काम पोलीस प्रशासनाने दिलं पाहिजे हे मागणी करतो, नाहीतर या विरोधात आम्ही तीव्र आंदोलन करणार हा इशारा देतो। बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात सोमठाणा येथील जिल्हा परिषद शाळेच्या 2 वर्गखोल्या मुसळधार पावसामुळे कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे। सुदैवानं शाळेला सुट्टी असल्यानं मोठी दुर्घटना टळली, मात्र शाळेजवळ खेळत असलेल्या एका मुलाला किरकोळ दुखापत झाली आहे। गेल्या 2 वर्षांपासून शाळेच्या धोकादायक अवस्थेबाबत तक्रारी करूनही प्रशासनानं दखल घेतली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। चिखली तालुक्यातील सोमठाणा येथील जिल्हा परिषद शाळेच्या 2 वर्गखोल्या मुसळधार पावसामुळे कोसळल्या। घटनेनंतर शाळेच्या भिंती, छताचे पत्र आणि स्लॅब कोसळून वर्गखोल्यांमध्ये विटा मातीचा ढिगारा साचल्याचं चित्र पाहायला मिळालं। सुदैवानं शाळेला सुट्टी असल्यामुळे मोठी जीवितहानी टळली, मात्र शाळेजवळ खेळत असलेल्या एका मुलाच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाल्याची माहिती आहे। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार ही शाळा गेल्या 2 वर्षांपासून धोकादायक अवस्थेत होती। 2024 पासून जिल्हा परिषद शिक्षण विभाग, गट शिक्षण अधिकारी आणि लोकप्रतिनिधींना वारंवार लेखी व तोंडी तक्रार देऊनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे। घटनेची माहिती मिळताच गट शिक्षण अधिकारी जैन यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। संतप्त ग्रामस्थ आणि पालकांशी चर्चा करत तातडीची दुरुस्तीचे आणि पुढील आवश्यक कारवाईचे आश्वासन देण्यात आले। दरम्यान विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेसाठी सोमठाणा इथं तातडीनं नवीन शाळा इमारत मंजूर करावी, दोषी अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करावी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेची कायमस्वरूपी व्यवस्था करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। 2 वर्ष झाले आमच्या शाळेची पडझड झालेली आहे। त्यावेळेस एका मुलाला लागलं होतं, 70,000 रुपये दवाखान्यात खर्च आला साहेब। त्यावेळेस आम्ही पोलीस कंप्लेंट केलेली आहे, रिपोर्ट दिलेला आहे, त्याच्यानंतर पाठपुरावे केलेले, शाळेचं बांधकामाची मागणी केली। आमदार, खासदार, BDO, SDO, जिल्हा परिषद, पंचायत समिती सर्वीकडे मागणी केली आम्ही। एकही आमच्या गावाकडे लक्ष द्यायला तयार नाही। सर्व शिक्षक वर्ग चांगला आहे। 1 ते 7 हे शाळेचे वर्ग आहेत आमच्या इथं आणि 4 शिक्षक आमच्या इथं शिकू राहिले। 1 शिक्षक हे पंचायत समितीला ठेवू राहिले। या 4 शिक्षकांनी किती त्रास सहन करायचा आहे। आता आमचं म्हणणं आहे की ताबडतोब आमच्या शाळेचं बांधकाम चालू करा, अन्यथा आम्हाला पंचायत समितीत जागा द्या आमच्या मुलांना शिकवायला आणि हे शिक्षक लोक तिथं बोलून आम्ही त्यांना शाळा शिकवायला। सोमठाणा जिल्हा परिषद शाळेची अशी परिस्थिती झालेली आहे, वर्ग 1 ते 7 असून 2 खोल्या अक्षरशः पडलेल्या आहेत
आणि त्या जवळपास 2 वर्षापासून पडलेले आहेत. आणि शासनाकडे बऱ्याच वेळा पाठपुरावा करून शासनाने कसल्याच प्रकारची दखल घेतली नाही आणि त्या खोल्याचं बांधकाम पूर्ण केलं नाही. आणि सध्या मुलांची परिस्थिती इतकी बिकट झालेली आहे की आज त्या भिंती कोसळतायत. काल एका विद्यार्थ्याला एक भिंत कोसळून विटाचा तुकडा लागला आणि त्याला तात्काळ दवाखान्यात नेण्यात आलं. अशी परिस्थिती पुन्हा दुसऱ्या विद्यार्थ्याची होऊ नये असं आम्हाला वाटतंय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कथित ऑपरेशन टायगरनंतर राज्याच्या राजकारणात आणखी मोठ्या घडामोडी घडण्याची चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार विनोद तावडे यांच्यात मुंबईतील एका हॉटेलमध्ये बैठक झाल्याची चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर माजी आमदार अमोल मिटकरी यांनीही महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. पवार साहेबांना राजकीय आकलन आहे. पवार साहेब हे देशाचे सर्वोच्च नेते आहेत. NDA मध्ये जातील किंवा काँग्रेससोबत पक्ष विलीन करतील ह्या जरी सध्या चर्चा असल्या, पण महाराष्ट्राच्या आणि देशाच्या एकंदरीत राजकारणाच्या हिताचा निर्णय पवार साहेब घेऊ शकतात. तशी शक्यता नाकारता येत नाही. मागं पुलोदचं सरकार स्थापन करताना सुद्धा साहेबांनी असे धक्कादायक निर्णय घेतले होते. आज भाजपमध्ये प्रत्यक्ष न जाण्याला आमदार रोहित पवारांपासून अनेक लोकांचा विरोध आहे, पण खासदार अमोल कोल्हे साहेबांनी नंतर मात्र त्याला ग्रीन सिग्नल दिल्याचं आपण सर्वांनी महाराष्ट्रात पाहिलं की आम्हाला जर संधी मिळाली किंवा सन्मान झाला तर आम्ही नक्की विचार करू असं त्यांनी म्हटलं होतं. 2 दिवसांपूर्वी माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्यांच्या मुलाखतीमध्ये ज्यांना ज्या महायुतीमधल्या 3 घटक पक्षामध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांना होता येतं. मला असं वाटतं साहेब काँग्रेसमध्ये मर्ज करणार नाहीत किंवा काँग्रेससोबत पक्ष नेणार नाहीत, कारण त्यांना माहीत आहे पुढं काँग्रेसला भविष्य नाही आहे. आता भारतीय जनता पार्टीचं केंद्रात आणि राज्यात सरकार असल्यामुळे सत्तेसोबत जाणं हे राजकीय शहाणपण ठरू शकतं, याचं अत्यंत मोठं आकलन आहे मोठ्या साहेबांना आहे. त्यामुळं NDA मध्ये सहभागी होत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महायुतीतला उत्तम पर्याय आहे. देखना है कल तो चलाओ सायकल हे ब्रीदवाक्य घेऊन बुलढाणा जिल्हा सायकलिंग क्लबच्या वतीनं 5व्या वर्षी सायकल आनंद वारीला सुरुवात केली आहे. बुलढाणा ते पंढरपूर हा 450 किलोमीटरचा प्रवास 4 दिवसात पूर्ण केला जाणार असून यावर्षी 10 तरुणींसह 100हून अधिक सायकलस्वार यात सहभागी झाले आहेत. बुलढाणा ते पंढरपूर 450 किलोमीटरचा प्रवास 4 दिवसात पूर्ण केला जातो. पहिल्या वर्षी केवळ 3 जणांनी या सायकल वारीला सुरुवात केली होती आणि वर्षानुवर्षे आनंद वारीला मोठा प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतोय. यावर्षी 10 तरुणींसह 100पेक्षा अधिक सायकलस्वार आनंद वारीमध्ये सहभागी झाले आहेत. बुलढाणा अर्बनचे संस्थापक राधेश्याम चांडक आणि शिवसेनेच्या अनुजा सावळे यांनी वारीला हिरवी झेंडी दाखवून वारी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आहे. देखना है कल तो चलाओ सायकल या घोषवाक्याने बुलढाण्यामध्ये गेल्या 5 वर्षापासून बुलढाणा सायकल क्लब हा दरवर्षी पंढरपूरला जातो. अतिशय 20-25 लोकांचा सुरू झालेला क्लब आज 150 लोकांपर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. त्यांच्या प्रसारामुळे दिवसेंदिवस लोक सायकल चालवायला लागलेले आहेत आणि दरवर्षी बुलढाणा पंचायतर्फे यांच्या मुक्कामाची आणि जेवणाची व्यवस्था रस्त्याने 3-4 ठिकाणी करण्यात येते आणि पुढच्या वर्षी मला वाटतं 250-300 लोक जातील. खूप लोक इंटरेस्टेड आहे जाण्यासाठी. मी यांना आमच्या बुलढाणा परिवारातर्फे आणि समस्त बुलढाणाच्या नागरिकांतर्फे शुभेच्छा देतो. धन्यवाद. आमची बुलढाणा ते पंढरपूर ही 5वी सायकल वारी आहे. दरवर्षी महाराष्ट्र सायकल संमेलन असतं, त्या ठिकाणी आपल्या बुलढाण्यातून पहिल्या वर्षी 3 लोकांपासून सुरुवात झाली आणि आता जवळपास 100 सायकलिस्ट यामध्ये सहभागी झालेले आहेत. आमचा हा 4 दिवसाचा प्रवास नियमित असं 100 ते 120 किलोमीटर असं सायकलिंग प्रवास करून आम्ही पंढरपूर येथे पोचतो आणि त्या ठिकाणी रिंगण सोहळा एकदम अप्रतिम अशा या सोहळ्याला सर्वजण उपस्थित राहतात आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर सर्वांचा थकवा 450 किलोमीटर किती सायकलिंग केली असली तरी तिथे गेल्यानंतर सर्व थकवा निघून जातो. आणि यामध्ये विशेष म्हणजे महिलांचा सुद्धा 10 महिला यावर्षी सहभागी झालेल्या आहेत आणि एक 14 वर्षाच्या मुलीपासून तर 75 वर्षाच्या युवकापर्यंत यामध्ये आमचे सगळे सायकलिस्ट सहकारी सहभागी झालेले आहेत. सहकार क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाची आणि सर्वात मोठी संस्था असलेल्या बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे बिगुल अखेर वाजलं आहे. तब्बल 1.5 तपानंतर म्हणजेच 15 वर्षांनंतर या बँकेच्या सत्ता संग्रामाला सुरुवात झाली असून अमरावतीच्या विभागीय सहनिबंधकांनी बँकेची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील राजकीय वातावरण कमालीचं तापणार
हे नक्की झालं आहे. बुलढाणा जिल्हा बँकेवर वर्चस्व राखण्यासाठी आता जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. 2010 नंतर तब्बल 15 वर्षांनी म्हणजेच दीड तपानंतर या बँकेसाठी थेट निवडणूक होते. जाहीर झालेल्या अंतिम मतदार यादीनुसार यंदा 1921 मतदार हे बँकेच्या 21 संचालकांची निवड करतील. अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यामुळे आता सर्वांचं लक्ष प्रत्यक्ष निवडणुकीच्या कार्यक्रमाच्या घोषणेकडे लागले. काही वर्षांपूर्वी ही जिल्हा बँक मोठ्या आर्थिक अडचणीत होती. मात्र योग्य नियोजनामुळे ही बँक तब्बल 23,55 लाख रुपयांच्या नफ्यात आली आहे. यातच सरकारकडून मिळालेल्या शेतकरी कर्जमाफीमुळे बँकेचा ताळेबंद आणखी मजबूत होण्याची शक्यता आहे. बँक नफ्यात आल्यामुळे आता या तिजोरीच्या चाव्या आपल्या हातात घेण्यासाठी जिल्ह्यातील दिग्गजांमध्ये नव्यानं राजकीय समीकरणं जुळू लागली आहेत. बाईट. विशेष म्हणजे थेट संचालकांमधूनच बँकेच्या अध्यक्षांची निवड होईल. यामुळे आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची ही एक प्रकारे राजकीय रंगीत तालीम मानली जाते. महाविकास आघाडी असो किंवा महायुती, जिल्ह्यातील प्रत्येक मोठा नेता या बँकेवर आपलं नियंत्रण मिळवण्यासाठी पडद्यामागून मोठ्या हालचाली करतोय. यामुळे दीड तपानंतर होत असलेला हा सत्ता संग्राम कोण जिंकणार, 1921 मतदार कुणाच्या पदरात माप टाकणार, हे पाहणं अत्यंत रंजक ठरेल. फहीम देशमुख, UCN न्यूज, बुलढाणा. वेगवेगळे मतदारसंघ आहेत. ज्या ग्रामसेवा संस्था आहेत, ज्या शेतकऱ्यांना खेड्यामध्ये कर्ज वाटप करतात, तर आपले 13 तालुके आहेत. तर प्रत्येक तालुक्यातून एक असे 13 डायरेक्टर्स हे निवडून येतील. त्यानंतर बाकी संस्थांचे 3 वेगवेगळे गट केलेले आहेत. एक प्रक्रिया संस्थेचा गट आहे, त्यातून एक डायरेक्टर. त्यानंतर एक इतर प्रकारच्या संस्था जे गट आहेत, त्यातून एक डायरेक्टर. आणि उरलेल्या याच्यामध्ये नागरी बँका, नागरी पतसंस्था आणि वैयक्तिक मतदार असा एक गट आहे, त्यातून एक डायरेक्टर. असे 13 आणि 3 16 झाले. आणि उरलेले 5 हे राखीव मतदारसंघ. त्याच्यामध्ये 2 म्हणजे स्त्रियांसाठी राखीव, एक SC/ST साठी, एक OBC साठी आणि एक VLT साठी. या राखीव मतदारासाठी सर्व मतदार मतदान करतील. मात्र तालुका जे मतदारसंघ आहेत ग्रामसेवा सहकारी संस्थांचे, ते त्या तालुक्यातले जे प्रतिनिधी आहेत ग्रामसेवा सहकारी संस्थांचे, ते त्यांना मतदान करतील. विश्रांतीनंतर बातमीपत्राच्या या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यात सध्या स्मार्ट मीटरच्या विरोधात ठिकठिकाणी संतापाची लाट बघायला मिळते. याच दरम्यान बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातून स्मार्ट मीटर विरोधात एक अतिशय अनोखं आणि आक्रमक आंदोलन समोर आलंय. जामोद येथील नागरिकांनी थेट आपल्या घरांमधील स्मार्ट विद्युत मीटर स्वतःच काढून ते महावितरणाच्या कार्यालयामध्ये नेऊन जमा केलंय. शासनाला आणि महावितरण प्रशासनाला यासाठी 7 दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला असून जुनं मीटर परत न बसवल्यास सर्वच नागरिक आपल्या घरातील मीटर काढून कार्यालयात आणून देतील असा इशारा देण्यात आला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथील महावितरण कार्यालयात नागरिकांनी एकत्र येत स्मार्ट मीटर विरोधात रणशिंग फुंकलं. कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता किंवा ग्राहकांची संमती न घेता महावितरणनं घरोघरी स्मार्ट मीटर बसवले. याचाच निषेध म्हणून नागरिकांनी चक्क स्वतःच्या हाताने हे स्मार्ट मीटर काढलं आणि ते थेट महावितरणच्या टेबलवर नेऊन ठेवलं. या अनोख्या आंदोलनामुळे महावितरणच्या अधिकाऱ्यांची चांगलीच तारंबळ उडाली. नागरिकांनी यावेळी शाखा अभियंता आणि सहाय्यक अभियंता यांना मागण्यांचं निवेदन सादर केलं. जामोद येथील आम्ही सर्व नागरिकांनी EBCB महावितरणच्या जे स्मार्टच्या नावाखाली नवीन मीटर बसवण्यात चालू आहे, त्याचा विरोध व निषेध म्हणून लावलेले मीटर सर्व ग्राहकांनी स्वतः काढून आज EBCB ऑफिसला जमा केले आहेत. हे मीटर काढताना विशिष्ट तांत्रिक टेक्निकल ज्याला जमते त्याच्या हातून काढलेले आहेत. यामध्ये कुठलाही जीवितहानी होणार नाही किंवा कुठलाही त्रास होणार नाही, पूर्ण काळजी घेऊन हे मीटर काढलेले आहेत. आणि EBCBच्या अधिकाऱ्यांना ते सूचना दिलेली आहे की हे मीटर आम्ही काढलेले आहेत, जे तात्काळ आमचे जुने मीटर जे इथे कचऱ्यामध्ये पडलेले आहेत ते तिथे देऊन आम्हाला परत जुने जसे आहे तसे बसून द्या. तसेच ज्या लोकांनी आज प्रातिनिधिक स्वरूपात 10 ते 15 लोकांचे मीटर इथे जमा केलेले आहेत, जर 7 दिवसाच्या आत महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी जुने मीटर बसून दिलेले नाहीत तर गावात जेवढे स्मार्ट मीटर लावलेले आहेत ते सर्व मीटर सर्व लोक अशाच प्रकारे तांत्रिक लोकांची मदत घेऊन इथे आणून जमा करतील अशी त्यांना सूचना दिल्या आहेत. अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं उपवर्गीकरण करण्यात यावं आणि सर्वोच्च न्यायालयानं 1 ऑगस्ट 2024 रोजी दिलेल्या निर्णयाची महाराष्ट्रात तातडीनं अंमलबजावणी करावी या मागणीसाठी अकोल्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
मोर्चानंतर प्रशासनाला मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. शासनानं सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार लवकरात लवकर आवश्यक कारवाई करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पंजाब, हरियाणा, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशासह काही राज्यांनी अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या दिशेनं कारवाई केली, असं अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण समर्थन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं. आज अकोला जिल्ह्यामध्ये अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ एक भव्य दिव्य असा महामोर्चा निघाला आहे. भारतीय संविधानाला अपेक्षित असणाऱ्या सामाजिक न्याय व समतेची अंमलबजावणी झाली पाहिजे आणि सुप्रीम कोर्टाच्या 7 सदस्यीय खंडपीठाने दिलेल्या निकालाची अंमलबजावणी झाली पाहिजे आणि उपेक्षित वंचित समाज घटकाला न्याय मिळाला पाहिजे. म्हणून या अकोला जिल्ह्यातीलच नाही तर आजूबाजूच्या खेड्यापाड्यातील इतर जिल्ह्यातीलही उपेक्षित वंचित समाज घटक हा मोठ्या प्रमाणात आपला अनुसूचित जातीच्या आरक्षणाचा हक्क मागतोय. या मोर्चामध्ये फक्त मातंग समाजच नाही तर खाटीक समाज, चर्मकार समाज, वाल्मिकी समाज, इतर छोटे सर्व समाज घटक आहेत. मी सरकारला विनंती करतो, या मागे पडलेल्या समाज बांधवांना विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याकरिता आपल्याला अनुसूचित जातीचं आरक्षण वर्गीकरण करावंच लागेल. अकोला महानगरपालिकेतील शहर सुधार आघाडीच्या विकासाच्या दाव्यांवर काँग्रेसनं पत्रकार परिषदेत घेऊन टीका केली. विरोधी पक्षनेते डॉक्टर जिशान हुसेन यांनी आमदार साजिद खान पठाण यांच्या विविध विकास कामांचा तपशील मांडत भाजपवर आरोप केले. शहर सुधार आघाडीच्या विकासांच्या दाव्यांना पोकळ ठरवत ज्यांनी शहराच्या समस्यांकडे दुर्लक्ष केलं त्यांनी विकासाचं प्रमाणपत्र वाटण्यापूर्वी वास्तव पाहावं, असा घणाघात त्यांनी केला. डॉक्टर हुसैन म्हणाले, आमदार साजिद पठाण यांनी पहिल्याच विधिमंडळ अधिवेशनात अकोल्याचं आराध्य दैवत राजराजेश्वर मंदिराला ब वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा हा प्रश्न प्रभावीपणे मांडला. त्यानंतर मंदिर विकासासाठी 50 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. मात्र आता या निधीत कपात करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. एका मुस्लिम आमदारानं मंदिरासाठी पाठपुरावा करून निधी मंजूर करून घेतल्यामुळं काही स्थानिक भाजप नेत्यांची राजकीय कोंडी झाली असून त्यातूनच निधी कमी करण्याचे प्रयत्न होत आहेत, असा गंभीर आरोपही त्यांनी केला. से करीब 4-5 दिन पहले भारतीय जनता पार्टी और सभापति द्वारा एक प्रेस कॉन्फ्रेंस ली गई थी, जिसमें दावा किया गया था कि 150 दिनों में महानगर पालिका में बड़े विकास काम हुए. मैं आपके माध्यम से आज अकोला की जनता से ये कहना चाहता हूँ कि ये याद दिलाना चाहता हूँ कि पिछले 150 दिन जो महानगर पालिका में बीते हैं, ये शायद महानगर पालिका के 25 साल के इतिहास के सबसे खराब 150 दिन, जो कभी नहीं हुआ. अकोला में नाला सफाई हर साल अप्रैल मई महीने में होती है. पहली बार ऐसा हुआ कि भारतीय जनता पार्टी या शहर सुधार समिति के चुन के आने के बाद में नाला सफाई नहीं होने की वजह से शहर में नाले ओवरफ्लो हुए और कई ऐसे इलाके थे, लो लाइंग एरियाज थे, जहां पे घुटने तक पानी लोगों के घर में घुसा. साफ सफाई का बड़ा बुरा हाल है. कर्मचारी प्रशासन पे जो कंट्रोल चाहिए भारतीय जनता पार्टी ने पूरी तरह खो चुकी है. वो इसलिए खोई है क्योंकि ये भ्रष्टाचार में इतने मग्न है, इतने डूबे हैं, अपने पैसे कमाने में इतने व्यस्त है कि वो पूरी तरह से भूल गए कि उनका नागरिकों के प्रति कुछ उनका दायित्व है. पानी 8-8 दिन पानी नहीं आया इन 150 दिनों में. कई बार अप्रैल और मई में ऐसे कई, अप्रैल मई और जून बल्कि मैं समझता हूं ऐसे कई दिन गए कि 4 दिन की जगह 5 दिन, 5 की जगह 6 दिन और कभी 8 दिन पानी नहीं आया. लाइट LED रिपेयर जो है वो पूरी तरह से लगभग बंद है. तो पिछले 150 दिनों में अकोला की परिस्थिति जो थी वो बद से बदहाल होती गई है. हालात और खराब हुए हैं और भ्रष्टाचार में डूबी हुई भारतीय जनता पार्टी, ये इनके आंखों पे पर्दा आ गया है कि उनको ऐसा लगता है कि पिछले 150 दिन में यहाँ पे कुछ काम हुआ है. मैं आपके माध्यम से एक बात और कहना चाहता हूँ कि उनका कहना है कि कांग्रेस के विधायक उन्होंने काम नहीं किया. तो मैं ऐसा समझता हूँ कि इनके प्रभागों में उन्होंने घूमना बंद कर दिया. मलकापुर, कौलगढ़, गोरक्षण रोड में जो कांग्रेस द्वारा काम हुए, जो आमदार द्वारा काम हुए, इनको दिखाई नहीं दे रहे. और जो बुनियादी सुविधाएं हैं जो अकोला के नागरिकों को देने की जिम्मेदारी भारतीय जनता पार्टी और शासकीय शहर सुधार समिति पे थी, इन जिम्मेदारी से पूरी तरह भागने का काम जो भारतीय जनता पार्टी द्वारा किया जा रहा है. अमरावती जिल्ह्यात पेरणीनंतर सोयाबीनचं बियाणं उगवलंच नसल्याच्या तक्रारींमुळे शेतकरी आता आक्रमक झाले आहेत. जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील शेतकऱ्यांनी युवा स्वाभिमान संघटनेच्या नेतृत्वाखाली विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयासमोर आंदोलन केलं. बोगस बियाणं पुरवणाऱ्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आंदोलकांनी केली.
अमरावती जिल्ह्यात यंदा जवळपास 75% क्षेत्रावर खरीप पेरणी पूर्ण झाली आहे. मात्र तिवसा, वरुड, मोर्शी, भातकुली, वलगाव आणि धामणगाव रेल्वे या तालुक्यांमध्ये पेरणी केलेले सोयाबीनचे बियाणे उगवले नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली. यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी युवा स्वाभिमान संघटनेच्या वतीनं अमरावती येथील विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयासमोर आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले. बोगस सोयाबीन बियाणे पुरवणाऱ्या कंपन्यांवर तातडीनं गुन्हे दाखल करावेत, तसंच मशागतीपासून पेरणीपर्यंत झालेला संपूर्ण खर्च शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून देण्यात यावा, अशी मागणीही आंदोलकांनी केली आहे. हे लक्षात घ्या, शेतकऱ्यांचं शुद्ध बियाणं हे स्वप्न असतं आणि हे बोगस बियाणं शेतकऱ्याचं मरण असतं. या भूमिकेमध्ये आजचा आमच्या अमरावती जिल्ह्याचा संबंध महाराष्ट्राचा शेतकरी आता अवस्था वाईट झाली आहे. आणि अमरावती जिल्ह्यामध्ये कमीत कमी आजच्या गेला जी 60 ते 70% पेरणी झाली, त्यामध्ये जे सोयाबीनची पेरणी झाली 100%मध्ये, त्या सोयाबीनमध्ये जवळपास 50% सोयाबीनचं बियाणं वेगळ्या कंपनीचं, हुतुतू असो, बापना असो, ग्रीन गोल्ड असो, दप्तरी असो, कित्येक बियाणं पूर्णपणे बोगस निघालं. शेतकऱ्यांची 10-10, 15-15, 20 एकराची मोड आली आहे. पण जो माणूस शेतकरी पूर्ण वर्षभराचं स्वप्न पाहते, आज त्यांच्या डोळ्यासमोर पूर्ण अंधारी आली आहे आणि मरण समोर पाहता येतो. अशा अवस्थेमध्ये शेतकऱ्यांना जगावं का मरावं अशी परिस्थिती या बोगस सोयाबीन कंपन्याने केली आणि त्यांना मदत करणारे, साठेलोट करणारे अधिकारी हे पण त्याला तेवढे जबाबदार आहे. अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यात पावसामुळे पांदण रस्त्यांची अक्षरशः दुरावस्था झाली आहे. अनेक रस्ते कागदोपत्री मंजूर असले तरी प्रत्यक्षात कामं रखडल्यानं शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागतोय. काही ठिकाणी ट्रॅक्टरही चिखलात रुतल्यानं शेतमालाची वाहतूक आणि शेतीची कामं ठप्प झाली आहेत. अमरावती जिल्ह्यासह चांदूर बाजार तालुक्यात अनेक पांदण रस्ते मंजूर असल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात अत्यल्प रस्त्यांचीच कामे सुरू असल्याचं चित्र आहे. पावसाळ्यात या रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली असून शेतकऱ्यांना शेतात ये-जा करण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. प्रत्यक्ष पाहणी दरम्यान अनेक ठिकाणी रस्ते चिखलमय झाल्यानं पायी चालणेही कठीण झाले आहे. काही ठिकाणी शेतात जाणारे ट्रॅक्टरही चिखलात अडकून पडल्याचं दिसून आलं. त्यामुळं शेतीची कामं आणि वाहतूक विस्कळीत झाली आहे. शासनाकडून विविध योजनांची घोषणा केली जाते, मात्र मंजूर रस्त्यांची कामं वेळेत पूर्ण होत नसल्यानं शेतकऱ्यांचा त्रास वाढत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. मंजूर व सर्व पांदण रस्त्यांची कामं तातडीनं सुरू करावीत अशी मागणी शेतकरी वर्गानं केली आहे. मी पाहता महाराष्ट्र शासन पांदण रस्त्याच्या योजनेचा मोठ्या प्रमाणात गवगवा करत आहे. शेतकऱ्यांना आम्ही शेतात जायला रस्ता देणार आहे आणि शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करण्याचा त्यांचा मानस आहे. परंतु आपण वस्तुस्थिती जर पाहिली तर शेतकऱ्यांचे या शेती रस्त्यामुळे अतोनात हाल होत आहे. शासनाने शेतीचे रस्ते करण्याचे सोडून पांदण रस्त्याच्या योजनेचे नावं बदलण्यात जास्त इंटरेस्ट आहे. आजपर्यंत या पांदण रस्त्याच्या योजनेची नावं त्यांनी पूर्वी मातोश्री पांदण रस्ता, बळीराजा पांदण रस्ता, मुख्यमंत्री पांदण रस्ता, पालकमंत्री पांदण रस्ता एवढे नाव ठेवूनही आजपर्यंतही पांदण रस्त्याचे कामं कुठेही पूर्ण झालेले नाही. अमरावती जिल्ह्यात तर अशी दयनीय परिस्थिती आहे की आपण जे रस्ते पाहत आहात, या रस्त्यातून शेतकरी आपल्या शेतात जाण्यासाठी, वहिवाट करण्यासाठी, पेरणी करण्यासाठी जाण्याचा प्रयत्न करतो. परंतु मी उभ्या असलेल्या जागी आता गुडघ्याभर गड्डे पडलेले आहे आणि त्यामधून ते आपली वाहने, ट्रॅक्टर असेल, बैलबंडी असेल, जोडी असेल घेऊन जाण्याचा प्रयत्न करते. म्हणून माझी शासनाला विनंती आहे की आपण गोष्टी केल्यापेक्षा वस्तुस्थितीकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांना पांदण रस्ते द्या, राजकारण बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रयत्न करा. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.